अहो विसरा ना सगळं आता, शांत व्हा बरं. व्हॉट हॅपन्ड? मानलेले फादर, कूल डाऊन. अहो आता तुम्हीच असं वागायला लागलात तर आपण किसके तरफ देखेगा. फादर जरा शांत व्हा. मी शांतच आहे. ओ माय गॉड, हे शांत असून आहे तुमचं? मग चिडल्यावर काय करता तुम्ही? फादर, इतना हर्ट नहीं होने का, चलता है. देखो दुनिया बहुत बड़ी है और लोगों की मेमोरी एकदम शॉर्ट टर्म. लोग विसरता तो लगेच. मी नाही विसरत कधीच. वाह, खल्लास. हे आवडतं आपल्याला. बरं ते जाऊ दे, पण एक गोष्ट माझ्या लक्षात नाही आली. त्या कार्यक्रमात झालेला तुमचा इन्सल्ट और भैरवी, ये क्या कनेक्शन है? त्याला जुना इतिहास आहे. माझ्या फुलासारख्या मुलीच्या आयुष्याचा तमाशा मांडला या भैरवी वजेने. तिच्या पाठीशी उभा राहतो म्हणून मला कमजोर करायला बघतीये, मला जमिनीत गाडायला बघतीये. त्या भैरवी वजेला हे कुठे माहितीये की हा जगन्नाथ स्वतःच्या लेखीसाठी जमीन पाडून वर येऊ शकतो. आता शांत राहून चालणार नाही आणि राहायचं पण नाही. अहो तुम्हाला काय इम्पॉसिबल आहे? सगळ्या जगाच्या कुंडल्या मांडता तुम्ही. तुम्ही ठरवलं ना, एखाद्याची दुनिया इकडची तिकडे करू शकता तुम्ही. फक्त जरा कूल राहायला हवं तुम्ही. हा, झालात का थोडे शांत? मी चहा आणू का पटकन तुमच्यासाठी? हा. थोडी साखर घाल. ते जमणार नाही. मदर टाकाव थोडी, नका एवढी. तू म्हणतोयस मग. हा. ओके फादर, ते सगळं जाऊ दे आता. मी काय म्हणतो, माझ्या भविष्यावर बोलाल का काही? खरं तर ना, हात आणि फेस रिडिंग याच्यावरनं काही गोष्टींचा अंदाज बांधता येतो. पण जर कुंडली समोर असेल तर माझे अंदाज चुकत नाहीत. बर, ज्या दिवशी तुझी भेट झाली ते आपल्या पथ्यावरच पडणार आहे. आता ही अस्मी हळूहळू कसं सारंगला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढून घेईल ना, तू बघच. आणि सारंग तरी किती दिवस स्वतःला रोखू शकणार आहे? शेवटी पहिलं प्रेम आहे सारंगचं अस्मी. आता अस्मीची रीतसर सारंगच्या आयुष्यात एकदा एंट्री झाली की मग सावलीची सारंगच्या आयुष्यातून एक्झिट. आणि सावलीची तिथून एक्झिट झाल्यावर सावली कुठे जाणार आहे? परत येणार आपल्याच पिंजऱ्यात. काही ऑप्शनच नाहीये तिच्याकडे दुसरं, हो की नाही? दादा, जे काही झालंय ते बरोबर नाही आहे. सावली वहिनीवरती या आधी सुद्धा संशय घेतला गेला होता. आपण तिचं बॅकग्राऊंड चेक करायला तिच्या गावी तिच्या घरी गेलो होतो, राहिलो होतो एकत्र. त्यांच्या घरचं जेवलोय आपण, आठवतंय ना? एवढं सगळं झाल्यानंतर सुद्धा का परत तिची तपासणी घ्यायची? का परत खरं खोटं करायचंय? उद्याहून कोणी येईल आणि तिच्यावर संशय घेईल, त्यांचं ऐकायचं आपण? हे बरोबर नाही आहे दादा. अहो दादा, द्या मी घेते ना. अहो सारंग ते पण आहे, माझं ऐकतच नाही. अहो दादा, मी सांगितलं ना, मी सर्व करते. थँक्यू. तुम्ही या आता. सोहम, बबलू, तुमच्यासाठी मिल्कशेक आणि ऑरेंज ज्यूस आणलाय. सारंग, तुझ्यासाठी कॉफी आणली आहे. नकोय, उपास आहे. तुम्ही माझा रविवार आहे. सारंग, कॉफी. जेवायची वेळ झाली अस्मी. काय झालंय सारंग?
आल्यापासून बघते तू किती स्ट्रेंज वागतोयस माझ्यासोबत. मला मान्य आहे खूप वेळ निघून गेला या दरम्यान, पण आपल्यात जे होतं ते स्पेशल होतं आणि ते मी नाही विसरले अजून. वेळ निघून गेली असं बऱ्याच गोष्टी बदलल्यात. गोष्टी बदलल्यात मान्य आहे, पण ठरलेली नाती तर नाही बदलत ना. मला वेळ हवाय थोडा. ये ना, तू पाहिजे तितका वेळ घे, पण तोपर्यंत तोपर्यंत काय काय जे नातं आहे ते तसंच सुरू राहू दे ना. कसं कळतंय तुला? खरंच गोष्टी बदलल्यात. इट्स कॉम्प्लिकेटेड. काय कॉम्प्लिकेटेड आहे सारंग? आपण एकमेकांवर प्रेम करतो, यात ऑकवर्ड काय आहे मग? तुला आठवतंय तू किती प्रेम करायचास माझ्यावर? तू म्हणाला होतास ना की मला अंधारातून बाहेर काढणारी मुलगी तू आहेस अस्मी, तूच माझी लाईफ पार्टनर आहेस. मग आता काय झालंय, विसरलास तू ते सगळं?